मला वाटतं आम्ही योग्य पद्धतीने करतो आहे। लवकरच तुम्हाला दिसेल की महायुती ही प्रचंड चांगल्या पद्धतीने झालेली असेल, जागा वाटपही चांगलं झालं असेल आणि चांगल्या पद्धतीने आम्ही या महाराष्ट्रामध्ये निवडून येऊ आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार दिसेल। बंधूंनो, आज आमच्याजवळ एवढं बहुमत आहे की हे बहुमत इतकं मोठं येणार आहे, त्यामुळं आम्हाला त्याची काळजी नाही। आम्हाला 14 कोटी जनतेला, महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला डबल इंजिन सरकार पाहिजे। एक इंजिन आहे 2024-29 पर्यंत, जे मोदीजींच्या सरकारचं एक इंजिन आहे जे 2029 पर्यंत आहे केंद्र सरकारचं। आता राज्य सरकारचं डबल इंजिन जर आलं तर या 14 कोटी जनतेचं विकासाचे कामं असतील, योजना असतील, हे योग्य पद्धतीने चालतील। आणि जर चुकीचं मत गेलं महाविकास आघाडीला तर हे मोदी सरकारच्या आमच्या जे दिल्लीचे इंजिन आहे ते सर्व बंद करतील योजना। उद्धव ठाकरेंनी बंद केल्या ना, जेव्हा मोदीजी प्रधानमंत्री होते तर 15 योजना उद्धव ठाकरेंनी बंद केल्या, 15 योजना। तर मला वाटतं जनतेला कळलं आहे, जनता आता यांच्या खोटारडेपणाला कंटाळली आहे। जनता ही महायुतीलाच मत देईल आणि महाराष्ट्रात डबल इंजिन सरकार येईल। एक दिल्ली, एक मुंबई, हे दोन्ही सरकार 14 कोटी जनतेचं भलं करेल। उबाटाच्या कार्यकर्त्यांनी नितेश राणे विरोधात घोषणाबाजी केली। आता उद्धव ठाकरे हे आपल्या मूळ भूमिकेतून दूर गेले आहेत। नितेश राणेचं सिंपल आहे, ते अमरावती चालले आहे, त्या ठिकाणी आमच्या सर्व लोकांना भेटणार आहे, त्यामध्ये एवढं अंगावर घ्यायची गरज काय? खरं तर नितेश राणेंनी पहिले कबूल केलं आहे की त्याची जी भूमिका आहे या हिंदुस्थानामध्ये, अमरावतीमध्ये, नागपूरमध्ये किंवा विदर्भामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये हिंदू विरोधी बयान करणे, या देशात राहून पाकिस्तानची भाषा बोलणे, या देशात राहून बांगलादेशाची भाषा बोलणे आणि असे व्हिडिओज आहेत नितेश राणे बोलतात ते याच्याबद्दल बोलत आहेत। काही तर व्हिडिओ असे आहे, यांना मोदींना मारून टाका, अमित भाईला मारून टाकू, हे करू ते करू, म्हणजे बांगलादेशी व्हिडिओचं समर्थन करणारे, बांगलादेशी जे आत्ता झालं बांगलादेशमध्ये त्याचं समर्थन करणारे व्हिडिओ काही फिरत आहेत महाराष्ट्रामध्ये, त्याच्याविरुद्ध नितेश राणेची लढाई आहे। ही लढाई काही मुस्लिम विरुद्ध नाही आहे, मुस्लिम धर्माने समजून घेतलं पाहिजे, मुस्लिम समाजाने समजून घेतलं पाहिजे। समाजामध्ये असा एक घटक आहे जो बांगलादेशच्या वाईट घटनाचं समर्थन करत आहे, पाकिस्तानमधल्या देशाचं समर्थन करत आहे। असे जे लोक या देशामध्ये आहेत, असे जे लोक या देशात राहून हिंदू विरोधी बयान देत आहेत, त्यांच्याबद्दल नितेश राणेचा आक्षेप आहे। या देशातल्या मुस्लिम समाजाच्या कुठल्याही परिवाराबद्दल नितेश राणेचा आक्षेप नाही किंवा आमचा कोणाचा आक्षेप नाही, आम्ही राहूच शकत नाही। या देशातल्या हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सर्व धर्माला सोबत ठेवून या देशाला पुढे नेण्याची भूमिका आमची आहे। पण या देशामध्ये राहून देशाचा द्रोह करत असेल, या देशाला खच्चीकरण करत असेल तर मात्र त्यांना सोडणार नाही, अशी नितेश राणेची भूमिका आहे। राजसाहेब ठाकरेजींनी पूर्वीच सांगितलं होतं लोकसभेच्या वेळी की आम्ही म्हणजे मनसे जो पक्ष आहे तो मोदीजींच्या विकसित भारताकरता मोदीजींना मदत करणार आहे, नंतर ते विधानसभेत वेगळे लढणार आहे, त्यांचा पक्ष आहे, त्यांनी लढण्याची योजना तयार केली आहे, त्यामुळे त्यांना आमच्या शुभेच्छा आहे। संजय राऊतांच्या बोलण्याबद्दलचं प्रत्येक उत्तर हे नितेश राणे देत आहे, त्यामुळं संजय राऊतबद्दल बोलणे काही मिक्स आहे समजत नाही, नितेश राणे बोलते। प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे की आता महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मोठी उलथापालथ होईल, दोन्ही पक्ष फुटतील आणि दोन्ही पक्षामध्ये मोठा भूकंप होतील ऑक्टोबर महिन्यात 15 वाड्यात। ते कुणाबद्दल बोलले माहिती नाही, पण महायुती भक्कम आहे। महायुतीचे आमचे तीनही नेते देवेंद्रजी, अजितदादा, एकनाथजी समन्वयाने काम करता आहे। राज्यामध्ये लवकरच 288 विधानसभामध्ये महायुतीच्या समन्वय समित्या तयार होत आहेत आणि या समन्वय समित्या 288 विधानसभेत असणार आहे आणि या समन्वय समित्यामधनं संपूर्ण निवडणुकीचा संचालन होणार आहे। भाजपाचे कार्यकर्ते, शिवसेनेचे कार्यकर्ते, अजितदादाचे कार्यकर्ते एकत्र बसून या संपूर्ण विधानसभा जिंकण्याची आमची योजना आहे आणि आमच्या समन्वय समित्या लवकरच आम्ही जाहीर करतो आहे। 288 समन्वय समित्या आम्ही जाहीर करतो आहे। संजय राऊतांनी कधी अर्थमंत्री म्हणून काम केलं नाही, बजेटमध्ये काम केलं नाही। आमच्या बजेटमध्ये एवढा पैसा आहे महाराष्ट्राच्या की लाडक्या बहिणीचेही पैसे जातील, संजय गांधीचेही पैसे जातील, आमच्या सरकारने ज्या ज्या योजना केल्या, शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याच्या पुढचे 5 वर्ष तेही सुद्धा पैसे जातील।
कुठंही आमच्या सरकारमधला एक एक पैसा जो जनतेला जाईल तो सर्व बजेट करून, कर्मचाऱ्याचं बजेट वेगळं आहे, सरकारचं बजेट वेगळं आहे, वेतन भत्त्याचं बजेट वेगळं आहे, दिवाळी बोनसचं वेगळं बजेट आहे, लाडक्या बहिणीचं वेगळं बजेट आहे, सारे बजेट वेगळं असतं. ज्यांनी विधानसभेत कामच केलं नाही, ज्यांनी बजेट मांडलंच नाही, बजेट समजतच नाही, त्या लोकांनी याच्यावर बोलू नये. आणि ते विशेषतः फडणवीस यांच्या विरोधात वारंवार निवडणुका घेत आहेत. त्यांना माझा पहिला प्रश्न आहे की राहुल गांधी यांनी अस्तित्वातल्या असलेल्या आरक्षणाची गरज नाही असं म्हटलं आहे आणि पूर्ण जगासमोर हे स्टेटमेंट केला की देशामध्ये, भारत देशामध्ये अस्तित्वातलं आरक्षण म्हणजे ओबीसीचं आरक्षण असेल, एसटीचं असेल, एसटीचं असेल, मराठा आरक्षण असेल याची गरज नाही आहे, ते आम्ही लवकरच कमी करू असं राहुल गांधी बोलले. यावर जरांगेजींनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे किंवा यावर जरांगेंनी काहीतरी बोललं पाहिजे की राहुल गांधी म्हणतात की अस्तित्वातलं बंद करू, अस्तित्वातल्या आरक्षणाची गरज नाही, मग नवीन आरक्षणाचं काय? जरा काँग्रेसला विचारलं पाहिजे. देवेंद्रजी फडणवीस यांनी तर मराठा समाजाला तेव्हाही आरक्षण दिलं, आताही आरक्षण देण्याच्या संपूर्ण आम्ही सर्व बाजूने आहोत. एकनाथ शिंदेजी काम करतात आहे. पण आत्ता पहिला प्रश्न जो आम्ही सांगितला जरांगेजींना त्याचं उत्तर दिलं पाहिजे जरांगेंनी की बाबा राहुल गांधीच्या स्टेटमेंटवर काँग्रेसवर काय म्हणणं आहे जरांगेचं. जरांगेने सांगितलं पाहिजे की राहुल गांधीचं अस्तित्वातलं आरक्षण काढायला निघाले आहेत. मला असं वाटतं याच्यावर तातडीनं प्रतिक्रिया जरांगेने दिली पाहिजे. प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे की आता महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मोठी उत्तापालट होईल, दोन्ही पक्ष फुटतील आणि दोन्ही पक्षामध्ये मोठा भूकंप होतील ऑक्टोबर महिन्याच्या 15 वाड्यात. ते कुणाबद्दल बोलले माहिती नाही, पण महायुती भक्कम आहे. महायुतीचे आमचे तीनही नेते देवेंद्रजी, अजितदादा, एकनाथजी समन्वयाने काम करता आहे. राज्यामध्ये लवकरच 288 विधानसभामध्ये महायुतीच्या समन्वय समित्या तयार होत आहेत आणि या समन्वय समित्या 288 विधानसभेत असणार आहे आणि या समन्वय समित्यामधनं संपूर्ण निवडणुकीचा संचालन होणार आहे. भाजपाचे कार्यकर्ते, शिवसेनेचे कार्यकर्ते, अजितदादाचे कार्यकर्ते एकत्र बसून या संपूर्ण विधानसभा जिंकण्याचं आमची योजना आहे आणि आमच्या समन्वय समित्या लवकरच आम्ही जाहीर करतो आहे. 288 समन्वय समित्या आम्ही जाहीर करतो आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.